सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी सुरू झालेली आहे. यंदाचा शेवटचा वीकेंड हा असून यासाठी सुद्धा पर्यटकांची गर्दी कोकणात होत आहे. आपल्यासोबत बघत आहोत आपण आता गणपतीपुळे या ठिकाणी आपण समुद्र ठिकाणी आपण आता आहोत. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपण बघत आहोत. वेगवेगळे पर्यटक वेगवेगळ्या राईड सुद्धा अनुभवत आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत. सर नमस्कार, कुठून आलाय तुम्ही आणि काय तुमचं कोकणात प्लॅनिंग असणार आहे? आम्ही आलोय नाशिक मधून. आम्ही इथे फिरायला आलो होतो आणि दर्शनासाठी पण आलो होतो. तर आम्हाला असंच पाहिजे होतं की एक धार्मिक आणि एन्जॉयमेंट कुठे करायला भेटेल तर कोकण. आम्हाला हे एकदम स्पष्ट होतं की तिथे जायचं, मजा करायची आणि धार्मिक दर्शन पण करायचं. त्याच्यासाठी आम्ही गणपतीपुळेसाठीच हे चूज केलं होतं आणि कोकणात आलो होतो आम्ही त्याच्यासाठीच. नक्कीच मॅडम, तुम्ही सुद्धा कुठून आलात आणि काय एन्जॉयमेंट कशी केली एन्जॉयमेंट आणि कोकणाचा खाद्य प्रवृत्तीचा सुद्धा अनुभव घेतलात की नाही? हो, नक्कीच. आम्ही नाशिक वरून आलेलो आहे आणि खाद्य संस्कृतीचं म्हणायचं तर इथले उकडीचे मोदक, त्याच्यानंतर तुमचं सी फूड हे तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकतात आणि इथे घरगुती प्रकारे तुम्हाला खूप सुंदर सी फूड खायला भेटेल. आणि नक्कीच आपण इथे एक स्पिरिच्युअल आणि धार्मिक स्थळ आणि एन्जॉयमेंट हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला पाहिजे असेल तर गणपतीपुळे हे बेस्ट ठिकाण आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे गणपतीपुळेचा समुद्र हा थोडा लवकर खोल आहे, तर त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहा. एन्जॉयमेंट सोबत लहान मुलांकडे लक्ष द्या, खूप खोल पाण्यात जाऊ नका आणि इन्स्ट्रक्शन सगळे प्रॉपरली फॉलो करा, तर तुमची एन्जॉयमेंट खूप छान होईल. तुम्हाला टेन्शन फ्री तुम्ही राहाल. नक्कीच मॅडम, महत्वाचा मुद्दा बोललेला की आपल्या फॅमिली सोबत आपण इथे एन्जॉयमेंट करताना सुरक्षिततेचा सुद्धा आपण स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. तसं आपण इकडे बघत आहोत की आपल्यासोबत काही लहान मुलं देखील आहेत. ती सुद्धा इथे वाळूमध्ये एन्जॉयमेंट करण्याचा प्रयत्न करतात. ताई, कितवीला आहेस तू आणि कुठून आली आहेस? सेकंड. कसं वाटतंय कोकण आल्यानंतर? भारी. कोणाकोणासोबत आलीस तू? मामा, मामी, मम्मी आणि माझी बहीण. ओके, ओके. काय करतेस तू आता? नक्की काय करतेस? किल्ला बनवते. किल्ला बनवते. नक्कीच ह्या दोन्ही छोट्या मुली किल्ला बनवत आहेत आणि त्यांना सुद्धा एक गणपतीपुळे समुद्रकिनारी एन्जॉयमेंट करायला आवडत आहे. त्याचसोबतच इथल्या जिल्हा प्रशासनाने देखील सुद्धा इथल्या पर्यटकांना आवाहन केलं आहे की खोल समुद्रात जाऊ नका, आपली सुरक्षितता बाळगा, असे आवाहन देखील या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज.